दीक्षितसाठी नाना पाटेकरांनी ही कविता सादर केली होती। पुन्हा एकदा ती कविता ऐकूया नानाच्या आवाजात। कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो, कैसे बताऊं मैं तुम्हें तुम धड़कनों का गीत हो, जीवन का तुम संगीत हो, तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम रोशनी, तुम ताजगी, तुम हर खुशी, प्यार हो, प्रीत हो, मनमीत हो। आंखों में तुम, यादों में तुम, नींदों में तुम, ख्वाबों में तुम हो मेरी हर बात में, तुम हो मेरे दिन रात में, तुम सुबह में, तुम शाम में, तुम सोच में, तुम काम में। मेरे लिए पाना भी तुम, मेरे लिए खोना भी तुम, मेरे लिए हंसना भी तुम, मेरे लिए रोना भी तुम, और जागना सोना भी तुम। जाऊं कहीं, देखूं कहीं, तुम हो वहां, तुम हो कहीं। कैसे बताऊं मैं तुम्हें, तुम बिन तुम्हें कुछ भी नहीं। कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो। ये जो तुम्हारा रूप है, ये जिंदगी की धूप है। चंदन से तरशा है बदन, बहती है जिसमें एक अगन। ये शोखियां, ये मस्तियां तुमको हवाओं से मिली, जुल्फे घटाओं से मिली, होठों में कलियां खिलते, आंखों को छीले मिल गई। चेहरे में सिमटी चांदनी, आवाज में है रागिनी। शीशे के जैसा अंग है, फूलों के जैसा रंग है, नदियों के जैसी चाल है। क्या हुस्न है, क्या हाल है। ये जिस्म की रंगीनियां जैसे हजारों तितलियां, बाहों की ये गोलाइयां, आंचल में ये परछाइयां, ये नगरियां है ख्वाब की। कैसे बताऊं मैं तुम्हें हालत दिले बेताब की। कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो। कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम धर्म हो, मेरे लिए ईमान हो, तुम्ही इबादत हो मेरी, तुम्ही तो चाहत हो मेरी, तुम्ही मेरा अरमान हो। तकता हूं मैं हर पल जिसे, तुम्ही तो वो तस्वीर हो, तुम्ही मेरी तकदीर हो, तुम्ही सितारा हो मेरा, तुम्ही नजारा हो मेरा। यूं ध्यान में मेरे हो तुम, जैसे मुझे खेरे हो तुम। पूरब में तुम, पश्चिम में तुम, उत्तर में तुम, दक्षिण में तुम, सारे मेरे जीवन में तुम, हर पल में तुम, हर क्षण में तुम। मेरे लिए रास्ता भी तुम, मेरे लिए मंजिल भी तुम, मेरे लिए सागर भी तुम, मेरे लिए साहिल भी तुम। मैं देखता बस तुमको हूं, मैं सोचता बस तुमको हूं, मैं जानता बस तुमको हूं, मैं मानता बस तुमको हूं। तुम ही मेरी पहचान हो। कैसे बताऊं मैं तुम्हें, देवी हो तुम मेरे लिए भगवान हो। कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो। आणि यानंतर या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय। पाहत रहा झी24 तास, एक पाऊल पुढे। कधी अत्याचाराच्या आगीत होरपळणारी, तर कधी दहशतीच्या सावटाखाली जगणारी माणसं, आतंक, अपहरण, लूट, लैंगिक शोषण, साऱ्या अपराधांची पाळंमुळं शोधणारा सत्याचा साक्षीदार, पुन्हा फक्त झी24 तासवर, सोमवार ते शुक्रवार सकाळी 10:30 आणि दुपारी 4:30 वाजता। ते मराठ्याची जात आहे, कोणाला उगाच त्रास देणार नाही, पण कोणी आमच्या वाकड्यात शिरलं तर त्याला मात्र सोडणार नाही। जापानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी, जापानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी। जो आंखों में थम जाए वो बस बदलाव है, जो दिल तक पहुंचे वही परिवर्तन है। हम में परिवर्तन महसूस कीजिए, अब हमसे ज्यादा की अपेक्षा कीजिए। पीएमसी बैंक। मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांच्या दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा मेट्रो न्यूज फक्त झी24 तासवर दररोज रात्री 8 वाजता। सहप्रायोजक पैरागॉन ऑफिस चप्पल, एमटेक पावर, द डायहार्ट इन्वर्टर बैटरी जो रोशन करे इंडिया को, बीटेक्स मलम, दांत खज खुजली से छुटकारा, बाबा द फ्रेशनेस ऑफ लाइफ, शारंगधर सुखसा रखवटी, सकाळी पोट टकाटक आणि एके पिल्स, बूट साफ होण्याची हमखास खात्री। झी24 तास, एक पाऊल पुढे। विकिलीक्सचे संस्थापक जुलियन असांज यांना स्वीडनकडे सोपवण्याचे लंडनच्या कोर्टाचे आदेश। महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाप्रकरणी स्वीडनमध्ये खटला चालणार।
पेट्रोल पाठोपाठ डिझेल आणि गॅसचेही भाव भडकण्याची शक्यता. भाववाढी संदर्भात पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डींनी बोलावली बैठक. हिम्मत असेल तर यूपी बिहारमध्ये येऊन बोला. अबू आझमींचं ठाकरे बंधूंना आव्हान. तर सरकारच्या मवाळ भूमिकेवर शिवसेनेचं टीकास्त्र. आणि मनमोहन यांचं सरकार सर्वात भ्रष्ट. अडवाणींनी पंतप्रधानांवर साधला पुन्हा निशाणा. अडवाणींची आज कोल्हापुरात सभा. सहप्रायोजक ओकाया ट्यूब्युलर बॅटरा. बॅटरीओं का बाप. नमस्कार, मी संदेश. एखादं महत्वाचं कागदपत्र चुकून जरी आपल्या हातून गहाळ झालं की किती मोठं दुःख होतं याची तुम्हाला कल्पना असेलच. मग ते कागदपत्र तुमच्या शैक्षणिक पात्रतेचं असो किंवा अन्य कोणत्याही महत्वाच्या कामाचं असो, ते कागदपत्र परत मिळेल का याची तुम्हाला चिंता सतावत असते सारखी. मात्र अशीच महत्वाची कागदपत्र जाणून बुजून गायब करण्यात आली तर? हो, आम्ही आमच्या आजच्या कार्यक्रमात तुम्हाला ती सर्व प्रकरणं दाखवणार आहोत ज्यामध्ये कधी महापालिकेच्या रेकॉर्ड रूमला आग लावण्यात आली आहे तर कधी रेकॉर्ड रूम मधून हजारो फाईल्स गायबच झाल्या आहेत. औरंगाबाद महापालिकेतील फाईल घोटाळा हा गेल्या महिन्यापासून चांगलाच गाजत आहे. पालिकेच्या रेकॉर्ड रूम मधून एक दोन नव्हे तर तब्बल 4000 फाईल्स गायब झाल्या आहेत. गेल्या महिन्यापासून कारवाईच्या कात्रीत अडकलेल्या या घोटाळ्यात बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे हात असल्याचं स्पष्ट झालंय. औरंगाबाद महापालिकेच्या रेकॉर्ड रूम मधून जवळपास 4000 फाईल्स गायब झाल्याची धक्कादायक माहिती 20 सप्टेंबर 2011 रोजी उघडकीस आली आणि एकच खळबळ उडाली. शहरातल्या बांधकाम परवानगी, लेआउट आणि भोगवटा प्रमाणपत्रांच्या फाईलचा यात समावेश होता. खास म्हणजे बड्या बिल्डरच्या आणि मोठमोठ्या उद्योजकांच्या अनेक फाईल्स गायब झाल्या आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या सर्व फाईल्स ठेवण्यासाठी औरंगाबाद महापालिकेत एक स्वतंत्र रेकॉर्ड रूम, एक कस्टडी रूम आहे. तिथं कोणालाही प्रवेश मिळत नाही. मग या फाईल्स चोरी कशा झाल्या हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. गहाळ झालेल्या फाईल्समध्ये 1989 पासूनच्या फाईल्स गायब झाल्यानं खळबळ उडाली आहे. शहरातल्या बांधकामाच्या अनेक महत्वाच्या फाईल्स मिळत नसल्यानं आयुक्तापासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचेच धाबे दणाणलेत. 100% याच्यामध्ये गैरव्यवहार आहेत, याच्यामध्ये पार्किंगचे प्रॉब्लेम आहेत, म्हणून ह्या फाईल इथून काढलेल्या आहेत. आणि आज आम्हाला माहिती आहे की 700 ते 800 फाईल्स ह्या याच्यातनं गायब केलेल्या आहेत आणि या सर्व मुख्य इमारतींच्या फाईल्स आहेत. ज्या फाईल्सची माहिती यांना आहे की कुठल्या फाईल्स यांनी गायब केलेल्या आहेत. महापालिकेच्या रेकॉर्ड रूम मधून एवढ्या मोठ्या प्रमाणात फाईल्सला कसे काय पाय फुटले याचं उत्तर खुद्द पालिका आयुक्तांनाही देता आलं नाही. गायब झालेल्या फाईल्स या बड्या बांधकाम व्यावसायिकाशी संबंधित असल्यानं नगर रचनाकार विभागातील काही कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचा यात हात असावा असा संशय व्यक्त केला जातोय. या सर्व प्रकरणाची सीआयडी तर्फे चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सीआयडी चौकशीची जी मागणी केलेली आहे त्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी देखील आम्हाला सांगितलेलं आहे की त्याची ते सखोल चौकशी करण्यात आली ते सांगतील. फाईल्स कुणी आणि कशासाठी घेऊन गेल्या याची साधी माहितीही पालिकेकडे नाहीये. कोणत्या वर्षात कशाची फाईल बाहेर गेली याची नोंद नाही. फाईल घेऊन नाव न लिहिता फक्त स्वाक्षरी करण्यात आली आहे. अनेक जणांच्या स्वाक्षऱ्या बोगस. 1989 पासून रेकॉर्ड रूम मध्ये कोणतीच यंत्रणा नाही. या सगळ्या प्रकारामुळे कुणावर कारवाई करावी याचाच प्रश्न आयुक्तांना पडला असावा. त्यामुळेच तर आतापर्यंत कारवाईला मुहूर्त सापडत नाहीये. मात्र कारवाई करण्याचा फार्स आयुक्तांकडून केला जातोय. त्यांनी चौकशीचे कोणतेही कागदपत्र दिलेले नाहीत व लेखी फिर्याद दिलेली नाही. त्यावरून आम्ही त्यांना पत्राद्वारे कळविले आहे की सदर प्रकरणात आपण स्वतः चौकशी करावी व चौकशीमध्ये गुन्हा निष्पन्न होत असल्यास पोस्टे सिटी चौक येथे येऊन फिर्याद नोंदवावी. रेकॉर्ड रूम मधून तब्बल 4000 फाईल्स गायब झाल्याचं वृत्त सर्वप्रथम झी24 तासनं प्रसारित केल्यावर पालिका प्रशासन खडबडून जागं झालं. आयुक्तांनी तात्काळ अहवाल मागितला.
संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलं. मात्र पालिका आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी पालिकेच्या रेकॉर्ड रूमची तपासणी केली तेव्हा गायब झालेल्या फाईलचा आकडा 10,000च्या वर गेल्याचं आयुक्तांनी खुलाशात म्हटलं आणि तिथंच त्यांची फसगत झाली. कारण दुसऱ्या दिवशी त्यांनी असं काही झालं नसल्याचं सांगितलं. 9 पर्यंतच्या फाईली रेकॉर्ड कक्षात दिल्या होत्या. खरं म्हणजे त्याचं रेकॉर्ड असलं पाहिजे, कोणत्या वर्षी किती फाईल जमा करण्यात आलेल्या आहेत याचा संपूर्ण शोध घेण्याचा आदेशित केला आहे. त्याचा शोध सुरू आहे. पण फाईलची संख्या ही मोठ्या प्रमाणात 10,000पेक्षा जास्त या फाईल्स असणार आहेत. फाईल्सचा शोध सुरू झाला तेव्हा एक न अनेक सुरस कथा समोर येऊ लागल्या. रेकॉर्ड रूम मधून 1989 पासूनच्या फाईल्स गायब झाल्यामुळे हे प्रकरण दडपण्यासाठी अनेक खेळी सुरू झाल्या. या प्रकरणाचा ज्यांनी पाठपुरावा केला त्या विरोधी पक्षनेते प्रमोद राठोड यांच्यावरही दबाव आणला गेला. हे प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बिल्डर्स लॉबीकडनं प्रयत्न केले जात आहे. मात्र माझी नेते मंडळी माझ्यासोबत आहेत आणि मी देखील यांच्या सगळ्या प्रश्नांना पुरेपूर उत्तर देण्यासाठी या ठिकाणी खंबीरपणे बसलेलो आहे. या फाईल्स गायब करण्यामागे बिल्डरांचा मोठा हात आहे. शिवाय त्याला काही अधिकारीही तितकेच जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कारवाई करणाऱ्यांचे हात बांधलेले दिसत आहेत. आदर्श सोसायटी घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्रीपद गमवाव्या लागणाऱ्या राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याही घराची फाईल या रेकॉर्ड रूम मधून गायब झाल्यानं महापालिकेचं हे अशोक चक्र तिथपर्यंत कसं काय पोहोचलं याचाही पत्ता आयुक्तांना लागला नाही. शहरातले बडे बिल्डर आणि नगर रचना विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर फाईल्स गायब केल्याचं समोर आलं. आणि विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांच्या घराची फाईल दुसऱ्याच दिवशी मिळाली. पण मग दुसऱ्या फाईल्स का मिळत नाहीये असाही प्रश्न आता उपस्थित केला जातो. या प्रकरणाची वाढलेली व्याप्ती लक्षात घेता आमदार प्रदीप जयस्वाल यांनी चक्क माजी पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी असा एक नवीनच बॉम्ब टाकला. माजी पदाधिकाऱ्यांची चौकशी करा. कोणाच्या कपाटामध्ये फाईल आहे किंवा कोणाच्या घरी फाईल आहे, चौकशी का करत नाही? ज्याही फाईला असतील, कुठलीही फाईल असो, मग तुम्ही त्याची चौकशी का करत नाही? प्रदीप जयस्वाल यांनी चौकशीची मागणी केल्यावर राजकीय गुटात भीती पसरली आणि आपल्या वरिष्ठ नेत्याची मदत घेण्यासाठी सगळेच सरसावले. एवढंच नाही तर सत्ताधारी सध्या हा विषय वर घेऊ नये यासाठी प्रयत्न करतायत. खैरे यांनी महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना अभय दिल्यानं सर्वत्र आनंद पसरला आहे आणि दिवाळीही झाली. मात्र महत्वाचा मुद्दा तिथंच विरून गेला. राजकीय हेतूनं हे सगळेजण मुद्दा संपवण्याचा प्रयत्न करतायत. आयुक्तांनी दिलेली कारवाईची मुदत संपली, मात्र कारवाई काही झालीच नाही. आता सरकारनेच या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या प्रकरणात अडकलेल्या बिल्डर, बडे अधिकारी आणि राजकीय नेत्यांना झटका द्यावा हीच औरंगाबादकरांची मागणी आहे. झी24 ताससाठी माधव सावरगावे, औरंगाबाद. कर वसुलीतला भ्रष्टाचार लपवण्यासाठी धुळे महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूमला चक्क आगीच्या हवाली करण्यात आलं. 17 जूनला ही घटना घडली होती. या अग्निकांडात वर्षानुवर्षाचं जुनं रेकॉर्ड क्षणार्धात भस्म झालं. तब्बल 24 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी हे अग्निकांड घडवून आणल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. धगधगत्या आगीत भस्मसात होत असलेलं हे आहे धुळे नगरपालिकेचं रेकॉर्ड रूम. रात्री 2च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत नगरपालिकेचं रेकॉर्ड रूम भस्मसात झालं. ही आग अचानक कशी लागली? पालिकेच्या या इमारतीत इतरही विभाग आहेत, त्यांना मात्र या आगीनं स्पर्शही केला नाही. आगीत भस्मसात झालं ते फक्त कर वसुली विभागाचं कार्यालय. रात्री लागलेल्या या आगीनं पालिकेच्या रेकॉर्ड रूम मधली सर्वच कागदपत्र भस्म झाली. आगीचं हे स्वरूप पाहता ही आग किती भयंकर होती याची सहज कल्पना येईल. 48 तास चाललेल्या अग्निकांडानं सर्वांचं लक्ष वेधलं आणि काही प्रश्नही उपस्थित केले. पालिकेच्या या रेकॉर्ड रूम मध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टीचे हजारो कागदपत्र ठेवलेली होती. मात्र 2003 मध्ये नगरपालिकेच्या याच विभागातील घरपट्टी आणि पाणीपट्टी विभागातील 24 करोड रुपयांचा घोटाळा समोर आला होता. तेव्हापासूनच या विभागातील अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. मध्यरात्री लागलेल्या या आगीचा संबंध या घोटाळ्याशी असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते. याच संशयावरून पोलिसात या अग्निकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर जे काही सत्य समोर आलं त्यामुळे सर्वच जण चकित झाले. कारण ही आग
लागलेली नसून ही आग लावण्यासाठी सराईत गुन्हेगारांना सुपारी देण्यात आली होती. 2003 मध्ये समोर आलेल्या पालिकेतील भ्रष्टाचारानंतर पालिकेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावं यात गुंतली असल्याचं समोर आलं होतं. त्यांच्या